जय शिवराम. त्यानंतर मी आज जाणार आहे रिसॉर्टला कोकणात. तर भेटू नंतर तिथं बसू. तर मित्रांनो, मी तर आत्ता थांबला आहे सोडा प्यायला. तर आता त्या सोडा बनतोय आणि आम्ही निघणार आहे सोडा पिऊन. रेड पुढे पण रेड वाईन. तर मित्रांनो, रेड बोलवला तर लय भारी लागतोय. तर मित्रांनो, आम्ही आत्ता चाललो आहे खानापूरच्या पुढे आणि इकडं आम्ही रिसॉर्टला चाललो आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, आम्ही आत्ता रिक्षातनं चाललो आहे. हे बघू शकता असं इकडं फास्ट होत आहे, पण हे बघू शकता तुम्ही सगळं जंगलच्या मधून चाललो आहे. हे बघू शकता इकडं सगळं जंगल आहे. मी तुम्हाला थोडा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. ओसाड गाव आहे 4 किलोमीटर. ओसाड गाव इकडे हे मंदिर आहे, कुठलं तरी काहीतरी आहे इथं. हे घर फक्त जंगलामधलं, हे जंगलामध्ये अख्खं जंगल आहे, डोंगर आहे. आमचं रिसॉर्ट डोंगरावर आहे एकदम, तिथं रस्ता जातो. हे बघू शकता समोरचा व्ह्यू खूप भारी आहे. समोरचा लय भारी व्ह्यू आहे. हे बघू शकता एवढं भारी नदी. तुम्ही आता व्ह्यू बघा. गोदडे धुवायला गेलो, नुसती मजा आली. भारी हो की तर मित्रांनो, बघू शकता माझे मम्मी पप्पा माझ्या मागे येतात आणि हे सगळं डोंगर आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप भारी व्ह्यू येतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं डोंगर फोडलेला आहे. हे काहीतरी केलंय, डॅम का काहीतरी आहे. खूप भारी आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त बघा, इथं आपण रोडला खेळू जाऊ. केवढं भारी आहे व्ह्यू रोडवर आणि स्वच्छता पण पाहिली आहे. आणि सगळं बाहेरचा व्ह्यू आणि रोड केवढं स्वच्छ आहे वगैरे, खूप भारी केलं आहे. मित्रांनो, हे बघू शकता केवढा भारी व्ह्यू आहे. आणि ते तुम्हाला सरळ दिसतंय, ते काहीतरी केलं आहे. हे बघू शकता केवढं भारी केलंय. हे बघू शकता खूप भारी केलंय. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही खूप भारी. आणि हे काय आता इथे कोणाचं तरी घर आहे, एकदम डोंगरावरती आहे. हे डोंगर आहे पण इथं रोड केलाय डोंगरामध्ये. आणि हा खूप चढ आहे उंच. हे बघू शकता गाय माता, गाय हमारी माता आहे. ते बघू शकता तिकडं खूप सारं पाणी आहे. झाडांमुळे दिसतंय का नाही माहीत नाही, पण हे बघू शकता
व्ह्यू येतोय. तर मित्रांनो हे बघू शकता डोंगर पण आहे. हे माझे मम्मी पप्पा येतात आहेत. हे माझे पप्पा हाय करतात आहेत. आणि हे बघू शकता तर मित्रांनो इथं आता सावधान दिलं होतं कारण इथं बिबट्या सुटलेला आहे. आणि हे बघू शकता इकडं बिबट्या सुटला आहे. मित्रांनो हे बघू शकता खाली व्ह्यू खूप भारी आहे. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही खूप भारी आहे. बिबट्या सुटलेला आहे सध्या. एक बिबट्या सुटला आहे. हे बघू शकतो इथं जर दिसलं तर लगेच माझा हल्ला करू शकतो कारण लहान पोरांना जास्त शिकार करतो बिबट्या. फक्त रस्ता मोकळा आहे. फक्त एक रिक्षा आणि आमची एक रिक्षा बघू शकतो. एवढी मी मेहनत घेतो तर मला एक शेअर आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. हे झाडं झुडपांमध्ये कधी पण बिबट्या लपू शकतो. बुडणार दिसला होता कुत्र्याचं बिबट्या नाही पण तिथं होतं आहे. मी तुम्हाला माझ्या रिक्षात माझ्या मामी बघू शकता इथं खूप सारं पाणी आहे. 1 मिनिट मी पुढे जाऊन दाखवतो. बघू शकता हम बघा आहे आणि माझे ते हाय करतात ते. खूप भारी व्ह्यू आहे. हे बघू शकता तुम्ही बघू शकता इथं खूप सारे हादरे वाजतात. हे बघा तुम्ही व्ह्यूची मजा बघा फक्त एवढा भारी आहे व्ह्यू. रिअल कॅमेरामध्ये दिसतोय का नाही माहीत नाही पण रिअल लाईफमध्ये खूप भारी आहे. बघू शकता धबधबा आहे. पावसाळ्यात तिथं खूप भारी वाटत असेल हिरवगार. खूप भारी हे आम्ही एकदम खूप भारी व्ह्यू आणि हे बघा
सावधान दिला आहे. मी बाजूचे व्ह्यू दाखवतो. हा खास कर खूप म्हणजे खूप भारी आहे. लयच भारी आहे. मित्रांनो बघू शकताय आमचं तिकडं रिसॉर्ट आहे. मित्रांनो ते आमचं रिसॉर्ट आहे तिकडं झाडांमुळे दिसत नाहीये. आम्ही पोचलो आहे रिसॉर्टच्या. तिकडं रिसॉर्ट आहे झाडांमुळे दिसत नाहीये पण कॅमेरा दिसत नाही झाडांमुळं पण रिसॉर्ट आलं आहे आता थोडाच वेळ. आम्ही वन डे रिटर्न वन डे राहणार आहे आम्ही एक दिवस तिकडं. आणि इकडं बिबटे वगैरे सुटले. कसलं भारी व्ह्यू आहे पण रात्री सगळे भीती वाटत असेल कारण साप वगैरे असे खूप असतं बिबटे वगैरे. ते बिबट्या सुटले तुम्ही बघितलं असेल. आणि मी आला आहे पानशेतला. तिथं मला छत्ता दिसला होता मधमाशीचं मोह दिसलेलं. तिकडं गेल्यावर डायरेक्ट गेल्यावरती रिसॉर्टमध्ये तिकडचं मी ॲडव्हेंचर वगैरे खूप करणार ते नक्कीच दाखवतो. तर मित्रांनो आम्ही आत्ता जाणार आहे इथून वरती. हे बघू शकतो हे रस्ता आहे. तर मित्रांनो मी चाललो आहे वरती. तर मी चाललो आहे आत्ता वरती. जस्ट ओ भाई इथं टायरांचा रस्ता केलाय. इथं स्टार्टिंगलाच झोक आहे. हे बघू शकता इथले असे टेंट आहेत काही. आम्ही दुसरे टेंटमध्ये आम्ही चाललो आहे आत्ता वरती. आपल्याला 4 वाजून गेले काय म्हणले. इथं स्टार्टिंगला झोका आहे. ऐकायला झोका खेळू. स्टार्टिंगला झोका आहे. इथं थोडासा झोका खेळू म्हणलं. इथं मित्रांना झोका आहे. इशू इकडे बाय. मित्रांनो बघा ही खूप घाबरती इशू. मी तिकडच्या साईडला बस. धोका नको देऊ. त्या साईडला बस. थांब फोन लावताय बाळा. मी थांब सर घे बाळा थांब. नको धोका देऊ. हो मम्मी तुम्हाला मी इथं झोक्यावर बसलो आहे. इकडे तुम्हाला व्ह्यू दाखवू शकतो. अरे निहाल काय थांब की जरा नको धोका देऊ. मी अशी आलाच बसली. हे बघू शकता खाली ते कोणतरी. हे बघा माझी मम्मी आणि मामी. झोका नको रचल झोका घ्यायची का झोका. तर मित्रांनो जोरात घेणार आहे झोका. मी पण घेणार आहे. मला माझी आम्ही नको इथून खाली हे तुटलं तर वांदे व्हायचे आपले. मित्रांनो मला भीती नाही वाटत. मी घेणार झोका. मला मजा येते. रोले घंटो का आपण. तर मित्रांनो एवढं घाबरायची पण गरज नसते. एवढं घाबरायचं नाही. मम्मी हाय. मित्रांनो खूप मजा येते. ॲडव्हेंचर मावळ सुट्ट्यांचे 2 दिवस राहिलेत तेव्हा मी आले. जस्ट बाहेर आहे. हे बघा खालचा व्ह्यू. तर मित्रांनो आम्ही तर खाली जाणार आहे. हे बघू शकता. हे बघू शकता इथून बघा खूप भारी व्ह्यू आहे. मी चाललो. हे बघू शकतो. मी आता खाली चाललो. रात्री केवढं भारी दिसलं मला ना. मऊ दिसलेलं मधमाशीचं. हे बघू शकता मित्रांनो समोर. चाललो. हे थोडंसं ॲडव्हेंचर आहे. बघू शकता हे सगळं डोंगर. बघ दोरीचं बघ त्याच्यावर. हां मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. हे सगळं ॲडव्हेंचरस आहे.
हे सगळं मी समोरचं सगळं करणार आहे आणि नंतर लास्टला स्विमिंग पूलमध्ये तिथं बघा आर्चरी पण आहे. हे तो काहीतरी आहे सगळं लहान थोडं पुढं सगळं मजा आहे. समोर सगळं भारी व्ह्यू आहे तिकडं. आणि हे सगळं मी ॲडव्हेंचर करणार आहे आणि त्याची पण व्हिडिओ दाखव नक्कीच. आत्ता आम्ही हे बघायला आलो. तर मित्रांनो मी आत्ता तुम्हाला दाखवतो बाजूचा व्ह्यू. हे माझ्या मागं बघू शकता सगळं तुम्ही. मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं दाखवतो. आत्ता झाले संध्याकाळी तर मी तुम्हाला हे बघा तुम्ही हॉटेल आहे हे सगळं. आणि इथं जंगल सफारी पण आहे बिबटे वगैरे ते सगळं डोंगर. हे तिन्ही आमचे टेंट आहेत. हे तिन्ही टेंट आणि तिकडं झोका इकडं झोका सई झोका आहे. हे ॲडव्हेंचर मी आता थोड्या वेळात करणार आहे ते पण दाखवून. आणि तर चला तर हे झोका हे सगळं हे बघू शकता सगळं ॲडव्हेंचरस आहे. सगळं मी करणार आहे. सायकलिंग पण आहे आर्चरी पण आहे. तर मला इथं आत्ता मोराचा आवाज आला आहे तर बघू इथं मोर आहे का. मम्मी तुला माहिती आहे आत्ता मोरचा आवाज आला. हा मला मोरचा आवाज आला. हा मला इकडून मोरचा आवाज आला इथून जस्ट. मी टेंट आतून दाखवतो आता तुम्हाला. सर मला जाऊ दे. हे बघू शकता तुम्ही माझं टेंट आहे. जस्ट एवढा स्पेस वगैरे हे सगळं बाहेरून आहे आणि जस्ट बाहेर निघायचं. हे बघू शकता आत एवढा स्पेस आहे सगळा. हे मी लावतो. मी तिकडं झोका खेळते. पप्पा तुम्हाला मोरचा आवाज आला आत्ता. मित्रांनो कोणालाच आवाज नाही आला मोरचा फक्त मला आलाय. हे बघू शकता हे झोका आणि माग अख्खं जंगल आहे. आणि हे इथं हे बसलंय. तर हे बघू शकता मी या झोक्यावर बसले आणि माग अख्खं जंगल आहे. आणि हे तुम्हाला एकदम मागचा व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता खूप डेंजरस आहे. आणि इकडं हे जरा असं केलं आहे आणि तिथं अख्खं खाली पाणी आहे. ते बघा निळं निळं दिसत असून हे सगळं पाणी आहे. आणि आज फुल मून डे. आणि आजचा व्ह्यू बघा फक्त तुम्ही मित्रांनो खूप भारी आहे. हे वरचं जे कॅन्टीन वगैरे आणि वरती सगळं हे अख्खं ना हेच आहे तुम्हाला दाखवलं मी ते. आणि इकडं झोके वगैरे असे एंडिंगला वगैरे खूप भारी केलेत. हे टेंट वगैरे. माझी मामी वगैरे तिकडं वरती बसल्यात आणि मी इकडं मस्तपैकी टाईमपास करतोय. तर स्विमिंग पूलमध्ये तर मी आत्ता जाऊन आलो. मी ब्लॉग नाही केला पण मी उद्या नक्कीच दाखवेन तुम्हाला. मी उद्या रिटर्न येणार आहे दुपारी निघणार आहे. आणि आत्ता जस्ट मी थोड्या वेळात ना ॲडव्हेंचर करणार आहे. माझे पप्पा आणि मी ॲडव्हेंचर करणार आहे. आणि नंतर मग मी फक्त उद्या स्विमिंग पूलला जाणार लवकर उठणार आहे. लय मज्जा करणार आहे आम्ही. आणि हे तुम्हाला दाखवते आमचे टेंट. आणि मी तुम्हाला आत्ता तिकडं जाऊन एकदम जोरात झोका घेतणार आहे मी त्यांना आत्ता. उई अरे यार जातच नाही आहे. त्यांना मी तर झोका खेळत बसला आहे आत्ता. मला मागून काहीतरी वेगळे मोर आणि कशाचा तरी आवाज येते ते बेडकावाने आणि कशाचा तरी आवाज येतात माहीत नाही. डोंगरे प्राणी बिबटे वगैरे असतातच. बिबटे तर आता सगळीकडंच आहे.
हे बघू शकता तुम्ही, अख्खं मागचा व्ह्यू माझा अख्खं डेंजरस आहे. आणि हे माझे पप्पा. काय आम्ही दोघं ॲडव्हेंचर करणार आहे तिकडं. कधी करायचं ॲडव्हेंचर? उद्या सकाळी. तर आम्ही थोड्या वेळात करणार आहे ॲडव्हेंचर. भारी दिसते चष्मा तुमचं. हा ना. इकडून तुम्हाला मोरचा आवाज आलता का? हा. तर मित्रांनो, मोरचा आवाज तर आलता खरंच आहे, कारण पप्पांना मला आला मोरचा. तर उद्या सकाळी सकाळी खूप मोरचे आवाज येणार आहेत, दिसणार आहेत. कारण जंगल सफारीमध्ये गेलं उद्या सकाळी तर मला लगेच मोर दिसतील. कारण की जंगल सफारी एकदम डोंगरात नेतात. बिबट्या, लेपर्ड्स दिसतात. परत असे बाकीचे मोर, हरिण तसले सगळे प्राणी दिसतात. तुम्हाला मी दाखवतो. आता मी जातो वरती. यो, कधी करायचं सांगा ना. काय राईट. आता तर रात्री नाही बाळा, ते उद्या सकाळी असेल. तर मित्रांनो, हे माहीत नाही आता आहेत का नाही, नंतर बघू. जर आज नाही झालं तर उद्या सकाळी करणार आहे मी. हे सगळं इथलं हॉटेल, हे खालचं. हॅलो रुद्र बेटा. हा डॉगेश भाई. कधी हा डॉगेश भाई. गुलमध्ये आवाज अपलोड झाले. डॉगेश भाई झोपला आहे आता जरा. डॉगेश भाई जरा झोपलाय. आणि तिकडे पण काहीतरी बाई चेंज करून आली ते बघा. तिकडे बघू शकता. तिकडं काहीतरी आहे. कामदार ते नाही मामी, आत्ताचे 7:30 वाजले. हे नाही आज रात्री. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे गोल नाही काय इंडोर्स गेम खेळायसाठी वरती. हे बघू शकता, समोर लय अंधार आहे. आमच्या समोरच इकडं समोर थोडं जायचंय. या अंधारे भीतर दिसत नाही. हे कुठेतरी जायचं. इकडंच खूप अंधार आहे. हे बघू शकता. हे नाला बघू शकता. सगळीकडं अंधार आहे. तिथं आमचं रिसॉर्ट हे वरती आहे. ह्या गेटच्या इकडं इंडोर्स गेम आहेत. बिबट्या पण येऊ शकतो. बिबट्या ना रे. येऊ शकतो. येऊ शकतो. शांत बसा. डायरेक्ट बिबट्या आला त्या समोर थांबायचं, घाबरायचं त्याला. तिकडं जायचं का इकडं जायचं? राईटला नाही, इकडं ना. आम्ही चाललोय वरती आता. हे बघू शकतो रोड. इथं टेंट बघा. वरपासून तर खालपर्यंत त्यांचं भाग. हे आम्ही आत्ता आलो इकडं. सगळीकडे झोके आहेत. हा पण एक झोक आहे. पप्पा लगेच आले खेळत येते. मला पण वाटायचं. अरे मागाशी आपण आलो तर हेच. मी आज चाललोय तर ऍक्टिव्हिटी करायसाठी. आज काय इथं काय नाहीये. इथं तर काय नाहीये. दुसरीकडे बघू. मी चाललोय आत. भेटला आम्हाला.
जाऊ का पुढं ते बाईंना दाय ह्यांना पण गेले आमच्याकडे पण ए हाय करा ईशूची मम्मी हाय करा रुद्रला हे करायला हाय आता सगळ्यांचा सेल्फी घेऊन एक लास्टला जाऊ का त्यांच्या जवळ परत जाऊ का त्यांच्याकडे परत जय शिवराय मित्रांतर मी आत्ता उठलो आहे सकाळी 6ला आमचा रिसॉर्टला डे 2 आहे. आज आम्ही रिटर्न जाणार आहे. आत्ता 6 वाजलेत. आत्ता मी तुम्हाला बाहेरचा एक व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू या या सकाळीच करणार आहे मी ते टेंट आमचा टेंट आणि हे सगळे तिकडच्या समोर सनराईज होते. आणि मी नंतर थोडं फ्रेश करून अंग स्विमिंग पूलला जाणार आहे आणि मग ॲडव्हेंचर करणार आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तर मित्रांनो मी आता चाललो आहे स्विमिंगला. सकाळचे 7:30 वाजलेत. आम्ही चाललो आहे स्विमिंग करायला. हे बघू शकता हे तोफ कसली आहे. हा राहू दे चला. हा राहू दे चला. बघू शकता हे असं असं लय भारी आहे. इकडे आंब्याची झाड आहेत जास्त करून पण आंबेच नाही. बघू शकता व्ह्यू खूप भारी आहे. पाणी आता आम्ही आमची फक्त फॅमिली येते बाकी कोण नाही घेत आता. हे बघू शकता हा बुलबुल पक्षी उडालाय. थोडस मिलिटरीचं करू ट्रेनिंग. हे बघा तुम्ही हे मिलिटरीच आहे.
त्याच्या मी करणार आहे. उलट जात एवढं भारी आहे. मज्जा येते मला चढायला. माझे दोन्ही पप्पा मम्मी अजून आले नाही. मम्मी परत नाही आले हे ते येत. आता आपण जाऊ पुढं. ते आले का मित्रांनो? हा व्ह्यू बघा. पप्पा चला. तर मी चालले आता स्विमिंगकडं. मित्रांनो आम्ही चाललो. हे बघू शकता केवढी लाल माती आहे. बाहेरून गाड्या चालल्या. तर आम्ही चाललो. चेंजिंग रूम आहे इकडं. जस्ट स्विमिंग पूल चाललंय. हो भाई थोडं मजा येते स्विमिंग करायला. मित्रांनो हा पूल मला तर वाटते तिथून खोल वाटते. बघू तिकडे जाऊन. अरे हा 3-4 फुटाचा आहे मित्रांनो. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. खूप भारी वाटते. मी तर बघितलंय. हे बघू शकता हे स्विमिंग पूल तिकडे के पाण्यात सगळे ढग वगैरे दिसतात आहेत मित्रांनो. हे बघा तिकडं पण आहे. आता कोणच नाही आहे इथं. आणि हा थोडा 4-5 फुटाचा आहे. तर हे सगळी ढग वगैरे दिसतात आहेत. मला हा आत्ता बंद आहे माहिती आहे का? पण मी तिकडे जाणार आहे. हा थोडा आहे. विचारत आणलं जाऊ का? ह्या जाऊ शकतो. हे 4-5 फुटाचं आहे. अरे लहानच वाटते. हे बघ किती लहान. स्वच्छ करायचं असेल त्यांना. विचारत आणलं पुढे असेल ना. नाही आहे का आत्ता? इथे ठेवायचं मोबाईल. हां नाही पाण्यात नाही सर. तर मित्रांनो मी आता मज्जा करणार. मस्त चाललो पाण्यात उडी घालत. हे खूप भारी आहे. पप्पा या ना उतरा. हा राहू दे. ते आमचा एखादी तुला नको मला ते. काय लागेल. बोला ना आपण खेळू मग.
असं थांब तुला असं थांब इकडं असं थांब ना. एक दोन तीन नाही सरळ तीन नसतात. एक दोन तीन हा एकदम इकडे खालू नको अजिबात तू. इकडे ऐक ना ऐकतच नाही करते. अरे करत काही करायचं नाही पाण्यात नाही नंतर ऐकतच नाही तर फक्त असा अंग सोडून दे काही करू नको. अरे इकडे की आहे अरे नको. चालेल का काय मग फोन देत कर काय चालू ठेव नाही. बरं राहू दे राहू दे राहू दे राहू दे नंतर काय राहू दे जाऊ दे मग एकदाच काहीतरी म्हणत जाऊ दे सारखं काय सांगतो कळत नाही. संपतील का नंतर संपतील का पाण्याची चालू करतो का माझी मम्मी मामी आले त्यांना लगेच हे होते त्यांना लगेच इशू पण येणार आहे पाण्यात. इशू नाही चल तर मित्रांनो मी थोडे थांबलं जा खाली मजा आली का कालचा ट्यूबचा बदला. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट जा काय करायचं होतं ना तुला. आपल्या मला वाटतं शेत बी काय नाही व्यवस्थित आता लेट येऊ लागेल. ए बाई चला तुम्ही याल का चला हे याल तुला काय थांबायचं. मला पण जायचंय तिथं. निघून केला थोडं ना ते असं झोकेगत पुढे मागं होतं ते लय भीती वाटते.